2025 ची नगर परिषद दर्यापूरच्या निवडणूक यावेळेस म्हणजे एवढा जबरदस्त मोहल्ला कधीच पाहिला नाही. पैशाचा उत्मास, भांडणं, म्हणजे साम दाम दंड भेद जे शिवसेना पहिले करत होती तेच पुरीची पुरी आता सध्या बीजेपीने घेतलेली आहे. त्यामध्ये बाकीच्या पक्षात सुद्धा तोच ट्रेंड लागलेला आहे. या धामाधुमीत मी वार्ड क्रमांक 6 पर्यंत विश्लेषण करताना आलो. ते 6 पर्यंत विश्लेषण करताना मला जवळजवळ बहुतेक फोन असे आले की बा तुम्ही पत्रकाराचे विश्लेषण केलं. मला असं वाटलं की पत्रकार हे स्पष्ट भूमिका मांडतील आणि त्यांनी मांडल्या सुद्धा. जे पक्षाचे ज्यांना माहिती आहे किंवा पक्ष त्यांच्या सोबत केंद्रित असतो अशा मान्यवरांना बोलावलं. बीजेपीचे बोलावले विष्णुभाऊ कुराळे, त्यानंतर सेनेचे बोलावले म्हणजे शिंदे, राजाभाऊ गायगोले आणि काँग्रेस पक्षाचे बोलावले शहर अध्यक्ष आतिश भाऊ शिरभाते. आपापल्या पक्षाची भूमिका मांडतीलच. आपण सर्वजण गन्ना फन्ना युट्यूब चॅनलवर आले. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपण आज घेऊन आलो प्रभाग क्रमांक 7. यामध्ये उभे आहेत इंगळे बंडू श्रीराम. ह्या धनुष्यबाणावर आता सर्वांना सांगायची जरूरत नाही. धनुष्यबाण म्हटलं की हा शिंदेचा येतोच, म्हणजे शिवसेनेचा. तांडेकर रमेश फकीरचंद हात म्हणजे पंजा काँग्रेसचा आहे. मेश्राम शेखर राजकुमार तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे अरुण पाटील गटाचा आहे. मोरे रुपेश मुकेश यांचा आहे मशाल म्हणजे उद्धव गट. वानखळे मिलिंद देविदास यांची कंपशी म्हणजे बहुतेक अपक्ष नाही. आणि विल्लेकर कुलभूषण सुभाषराव कमळ असे हे इथं 6 जण उभे आहेत. आपण पहिल्यांदा जो कुऱ्हाळेकडे काय तुमच्या सीटचं काय विश्लेषण करताल तुम्ही? त्या वार्डामध्ये जे एससी बौद्ध समाजाची मत आहे, शिवा इंगळे नावाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे. जुना कार्यकर्ता आहे, मंडळाचा अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. वारंवार ते कार्यक्रम घेतले. ते सर्व मतं आज काँग्रेसवर नाराज आहे. ते कदाचित काही मतं आमच्याकडे कमळाकडे येऊ शकतात आणि काही मतं अपक्षाकडे दुसरीकडे जाऊ शकतात, पण ते काँग्रेसला मतं मिळणार नाही. काँग्रेसला 2 सलाईन आहेत. एक सलाईन मुस्लिम समाजाचं आणि दुसरं सलाईन बौद्ध समाजाचं. या 2च समाजाच्या भरवशावर काँग्रेस जिवंत आहे. नाही तर काँग्रेस 3ऱ्या नंबरावर त्या ठिकाणी राजकीय दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कुठल्याही ठिकाणी. म्हणून त्यामुळे हा बौद्ध समाज दुखावला गेलेला आहे. त्यामुळे काँग्रेसला धोका निर्माण होऊ शकतो. आता तो समाज त्या पंजाकडे जाणार नाही. मग एकाकडे तुम्ही बोलता की काँग्रेस पक्षाकडून ते तुटले आणि तुमचीच राणाबाई हे अचलपूरला किंवा कुठेतरी काँग्रेस ही मुस्लिमांचा पक्ष आहे हे बोलते. हे कितपत योग्य? नाही नाही नाही. ते ह्या ज्या भूमिका आहेत, ह्या भूमिका त्यांनी काय मांडल्या तो त्यांचा प्रश्न आहे. शेवटी तुमच्या पक्षाच्या आहेत ना त्या? शेवटी आमच्या पक्षाच्या जरी आहेत त्या, पण वेगवेगळ्या ठिकाणची सिच्युएशन वेगळी असते. या ठिकाणी म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या सिच्युएशन वेगळ्या प्रकारे बोलसाल. जिथं तुम्हाला बौद्धाचे वोट भेटतील तिथे तुम्ही बौद्ध समाजाला गोजारसाल, जिथे मुस्लिमाचे भेटतील तिथे मुस्लिम समाजाला गोजारला. या अगोदर मुस्लिम समाज या ठिकाणी प्रकाश भाऊ भारसाकडेच्याच मागे होता. तो वारंवार सिद्ध झाला 2-3 निवडणुकीमध्ये. आणि मग मधल्या काळामध्ये जो आता हा काळ आला, या काळामध्ये खासदारकीच्या निवडणुकीमध्ये तो समाज काँग्रेसकडे वळला पंजाकडे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण तुमचं तिथं दावेदारी काय नगर परिषद मध्ये त्या वार्डात आम्ही दावेदारी आमचे महत्वाचे घेतो. छोटा मोठा समाज आहे आमच्याकडे, तो सर्व समाज आज इकडे वळलेला आहे. छोटा मोठा समाज म्हटल्यामुळे दर्यापुरातली सध्याची परिस्थिती अशी आहे की तिथे घराणेशाही हटाव हा एक नारा बुलंद झाला. म्हणून मी वरतो घराणेशाहीला झुगारून छोटे मोठा समाज जो ज्यांच्याकडे वळला असे शिवसेनेचे राजाभाऊ गायगोले यांच्याकडे. नमस्कार. प्रभाग 7 मध्ये बंडू श्रीराम इंगळे हा आमचा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार. आता या उमेदवाराला विजयाची शाश्वती काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आता विश्लेषण झाल्याप्रमाणे जे 18 पगड जातीचा जो सर्व समाज आहे, जो घराणेशाहीच्या विरोधात आहे, तो सर्व समाज आमच्या बंडू श्रीराम इंगळेच्या मागे ताकदीने उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे. त्याचं कारण असं आहे की बंडू श्रीराम इंगळे हा आमचा उमेदवार
मातंग समाजाचा आहे. मातंग समाजाच्या ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा तो पदाधिकारी आहे. त्या सर्व मागासवर्गीय समाजासाठी तो काम करतो. आणि आपला जो महसूल विभाग आहे त्या महसूल विभागामध्ये जे महसुलाचे तालुक्यातले कामं चालतात, शहरातले कामं चालतात, त्या ठिकाणी तो सहाय्यक म्हणून बऱ्याच वर्षापासून कार्यरत आहे. त्यामुळे त्याचा चेहरा चिरपरिचित आहे. हा सर्वांसाठी काम करणारा बंडू आहे. आणि आता मातंग समाजाची तुम्ही म्हणता संघटनेचं आहे, तिथं मोरे रुपेश मुकेश मशाल तोही कॅन्डिडेट आहे. बरोबर आहे, तोही कॅन्डिडेट हे बरोबर आहे. पण मोरे रुपेश जे असतील ते ज्या पद्धतीने समाजाशी जुळलेले आहेत त्याच्यापेक्षा बंडू हा जास्त समाजाशी जुळलेला म्हणजे आहे. ते तहसील मध्ये असल्यामुळे आणि सर्व इतरही समाजाशी जुळलेला आहे. नाही, तहसील मध्ये आहे ते. त्यामुळेच तो इतरही समाजाशी म्हणजे जुळलेला आहे. तुम्ही येणाऱ्या काळात जशी बीजेपीने सर्व स्वायत्तता यंत्रणा ताब्यात घेतल्या, येणाऱ्या काळात मग तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आले का की तहसील मध्ये तुमच्या दबदबा राहिला म्हणजे म्हणून? बिलकुल नाही. तो सर्वांच्या पण मदतीला प्रामुख्याने तुम्ही तेच नाव घेतलं की बाबा हा तहसील मध्ये राहते. त्याचं कारण असं आहे की तहसीलमध्ये सर्वसामान्य माणसाचा कोणी वाली नसतो आणि त्याला बिचारायला तर तात्पळत राहावं लागते. मग त्याची तिथं फसवणूक होते, पिळवणूक होते. आणि म्हणून हा सर्वांसाठी धावून जाणार आहे. आपलासा वाटणार माणूस आहे की हा आपलं काम सरळ करून देते, व्यवस्थित करून देते, कागदपत्र कोणते वाईट सांगते. त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची एक आपुलकीची भावना आहे. मी त्याच्यासोबत जेव्हा त्या प्रभागामध्ये फिरलो तेव्हा सर्वसामान्य मतदार त्याच्याबद्दल म्हणजे आस्था ठेवून होते. आणि प्रत्येकाला तो असं जातीने ओळख होता. मग कोणत्या समाजाचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे न करतात त्याला सगळेजण बंडू, अरे आपला बंडू, आपला बंडू म्हणून अशा प्रकारचे एक वारं त्याच्या मागे होतं. तेच तुम्ही म्हणता की त्याच्या मागे वारं होतं. पण तांडेकर रामेश्वर फकीरचंद हे पंजाब आहेत, आता त्याची वारं ते सध्या तुमचं म्हणणं काय? आणि आता कुराडे साहेबांनी सांगितलं की शिवा इंगळे हा चांगला कार्यकर्ता होता. मी सर्वात प्रथम या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही आमच्या पार्टीच्या ज्या उमेदवारी आहेत त्या उमेदवारी गोपनीय सर्वेच्या मेरिट लिस्टनुसारच्या आधारे आम्ही ह्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये साहजिक आहे कार्यकर्ते 4 इच्छुक होते आणि उमेदवारी एका व्यक्तीला द्यायची होती. त्यामुळे 3 साहजिक नाराज होणं हे एक साहजिक आहे. राहिला तांडेकरचा प्रश्न. तांडेकर मागील 10 वर्षापासून त्या एरियातले नगरसेवक आहेत आणि ते छोट्या लोकांपासून तर मोठ्या लोकांपर्यंत रोडवरचे कार्यकर्ते असल्या कारणाने त्यांना सर्व लोक जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देणार ही मला अपेक्षा आहे. तांडेकर रामेश्वर फकीरचंद हा तळागाळातला कार्यकर्ता असल्यामुळे यांचे जरी स्वतःच्या पक्षाच्यांनी मतं मांडली असतील पण तो तळागाळाचा कार्यकर्ता असल्यामुळे जनसामान्यांचं म्हणणं तांडेकर करते फिरते. पण बाकीचे जे 2 आहेत तेही कमकत नाही. येणारा काळच सांगेल या वार्डात कोण निवडून येते. यानंतर 7 आपला झाला 7 गावंडे निलिमा सागर तुतारी वाजवणारा माणूस, चव्हाण रेखाताई दिलीपराव पंजा, हारसाकडे माया सतीशराव कमळ, रवाळे शिला प्रमोद चाबी. पहिल्यांदा जो आपण हाताकडे म्हणजे पंजाकडे, काय परिस्थिती तुमची? त्या ठिकाणी दलित, मुस्लिम आणि त्याचबरोबर हिंदू यांच्या सर्वानुमते आम्ही त्या ठिकाणी रेखाताई दिलीपराव चव्हाण त्याचप्रमाणे एसटी मधून तांडेकर साहेबांना उमेदवारी दिली होती. 2 मतांचा जास्तीत जास्त त्या ठिकाणचा बाहुल प्रभाग असल्या कारणाने हिंदू आणि दलित यांचे मत जास्त असल्या कारणाने आमचे दिलीप भाऊ चव्हाण हे भरघोस मतांनी विजयी होतील अशी मला शाश्वती आहे. तुमचं म्हणणं काय आहे तिथे? आता या प्रभागामध्ये शिवसेनेतर्फे आम्ही उमेदवार दिलेलाच नव्हता. तरीही काय आहे की हे 2 दिग्गज माणसं जरी असले म्हणजे तुम्ही एक नीती वापरली, जिथे आपला कॅन्डिडेट निघत असेल तिथेच फक्त कॅन्डिडेट द्यायचा, अन्यथा आपली खोत्री करून घ्यायची नाही. आणि अपक्ष उमेदवाराला आपली सहानुभूती द्यायची. अच्छा. या 2 तगड्या उमेदवारांमध्ये जरी लढत असली तरी अपक्ष उमेदवार जे आहे रवाळे, तोही त्याला कमजोर करून चालणार नाही. तोही लढतीमध्ये सध्या आहे आणि त्याच्या पाठीशी आमची सहानुभूती आहे. म्हणजे तुम्हाला नाईलाज असतो यांच्या दोघांच्या भूमिकेच्या वेगळी भूमिका घेऊन तुमची ताकद तुम्ही रवाळ्याला पुरवली. तुमची परिस्थिती तर काय? आमची परिस्थिती एकदम चांगली निवडण्यासारखी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. सर्व विविध समाजाची मतं आम्हाला मिळतील त्या ठिकाणी. कारण याचं कारण असं आहे की केंद्रामध्ये सत्ता बीजेपीची आहे, महाराष्ट्रातली सत्ता बीजेपीची आहे आणि प्रकाश भाऊ हे विकास करणारे माणसं. असं वाटते की इथं रवाळे शिला प्रमोद हा या वार्डात येण्याची शक्यता आहे. पण राजकारण किती वेळात बदलते तुम्ही पाहिलेलं आहे. राजकारण पैशावर बदलते, जातीवर बदलते. जे दिसते तसं होत नाही.
म्हणून 7 मध्ये कोण निवडून येईल हे आपल्याला ठरवायचं आहे. पण इथे रवाळे जे चाबीचं आहे गेम चेंजिंग फॅक्टर आहे. हा गेम चेंजिंग हा तुम्हाला चांगला वाटत असेल, पण मी तुमची भूमिका घेऊन नाही राहिलो. तुम्हाला मजबुरीने त्यांना सपोर्ट करावा लागला. असं हे 7 नंबर बचं विश्लेषण आहे. अशीच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसर. धन्यवाद.